जेवीज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. बऱ्याच जणांना भरले वांग्याची भाजी खाल्ली की ॲसिडिटी होते, पण तुम्ही आज माझ्या पद्धतीने भाजी बनवून बघा. फक्त 2 चमचे इतकंच दाण्याचं कूट आपण वापरलेलं आहे आणि त्यापासून आपण भरल्या वांग्याची भाजी बनवली आहे. अजिबात ॲसिडिटी होणार नाही अशी भाजी मी बनवली आहे. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 6 छोट्या आकाराचे हिरवे वांगे घेतलेले आहेत. वांग्यांना भरपूर प्रमाणात काटे आहेत. सुरीच्या साहाय्याने आपण ते काटे काढून घेणार आहोत. बघा, काटे अगदी अलगद काढलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला सर्व वांग्यांचे काटे हे काढून घ्यायचे आहेत. आपापल्या भागामध्ये जे वांगे अवेलेबल असतील, जसे की हिरवे किंवा जांभळे, ते तुम्ही यूज करू शकता. मात्र छोट्या आकारातले घ्यायचे. वांग्याची जी ही कॅप आहे, ह्या कॅपला भरपूर असे प्रमाणात काटे होते. आपण ते काटे पूर्ण काढून घेतलेले आहेत आणि वांग्याला आपल्याला असा मधून चिरा द्यायचा आहे. हे बघा, आणि वांगं पण आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की मध्ये किडलेलं वगैरे आहे का. या प्रकारे आता आपण सर्व वांगे कट करून घेणार आहोत. वांगे कट करताना देठापर्यंत कट न करता निम्म्यापर्यंतच आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सर्व वांगे कट करून घेतलेले आहेत. वांगे तुम्ही कितीही घेऊ शकता. आपण वांगे भरण्यासाठी स्टफिंग तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 1, 2 चमचे इतकं बारीक असा दाण्याचा कूट घेतलेला आहे. 1 चमचा बेसन पीठ, पाव चमचा लाल तिखट, थोडी हळद, पाव चमचा इतकं आपल्याला मीठ घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण थोडं तेल घालून घेऊ आणि मिक्स करून घ्यायचं आहे. वांग्याची क्वांटिटी वाढली तर आपलं जे स्टफिंग आहे त्याचंसुद्धा प्रमाण आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल त्यामध्ये तुम्ही थोडं खोबऱ्याचा किस पण घालू शकता, खसखस पण घालू शकता. तेल आणि बेसन घातल्यामुळे जे स्टफिंग झालं आहे याची अशी बाइंडिंग तयार होते. म्हणजे जो वांग्यामध्ये आपण मसाला भरणार आहोत तो मसाला बाहेर निघणार नाही. आपण आता मसाला भरून घेऊ. भरपूर असा आपल्याला दाबून दाबून मसाला भरून घ्यायचा आहे, म्हणजे खाताना प्रत्येक घासाला आपल्याला मसाल्याची चव पण येते. मसाला आपल्याला चमच्याची ही जी मागची बाजू आहे याने दाबायचा आहे, म्हणजे वांगं आपलं फाटणार नाही. आणि असं दाबून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला सर्व वांगे भरून घ्यायचे आहेत. इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. कढई पसरट असल्यामुळे आपल्याला तेल जास्त दिसत आहे. तेल अगदी आपण मोजकंच घातलेलं आहे. आपण जे वांगे स्टफ केलेले आहे ते वांगे आपण आता यामध्ये सोडून देणार. कढईवर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि मधून मधून आपल्याला उलटणीने उलटपालट करून घ्यायचं आहे, नाहीतर आपले वांगे एका बाजूने कच्चे राहतील. बघा, आता अशा प्रकारे मी वांग्यांना पलटी करून घेतलेलं आहे. परत सर्व आपले वांगे पलटी झाल्यानंतर आपल्याला परत झाकण ठेवून घ्यायचं आहे. असं आपल्याला 5 मिनिटापर्यंत उलटपालट करून घ्यायचे आहेत. झाकण काढून आपण चेक करूया. बघा, आता उलटणी टोचून बघत आहे. वांगे असे छान सॉफ्ट झालेले आहेत, म्हणजे आपले वांगे मस्तपैकी शिजलेले आहेत. हे वांगे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. बघा, आता वांगे काढून झालेले आहेत. आपलं जितकं तेल टाकलं होतं, आपलं तेल बघा जसं तर तसं शिल्लक राहिलेलं आहे. त्याच तेलामध्ये मी आता मसाले घालून घेणार आहे. अर्धा चमचा जिरं घालून घेऊ. जिरं तडतडल्यावर मी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक असा किसून घेतलेला आहे. कांदा किसल्यामुळे काय होतं की आपली जी ग्रेव्ही तयार होणार आहे ती ग्रेव्ही घट्ट होते, म्हणून मग शक्यतो कांदा कापून न घेता किसून घ्यायचा. 2 ते 3 मिनिट कांदा आधी परतून घ्यायचा आहे. नंतर बारीक किसलेला मी असा लसूण घेतलेला आहे. लसूण भरपूर घेतलेला आहे, 6 ते 7 पाकळ्या घेतलेल्या आहे. आपण जर लसूण आधीच घातला तर काय होतं की मसाला जो आहे तो खाली तळाला चिकटतो, कारण कांद्यापेक्षा लसूण हा पटकन फ्राय होतो, म्हणून आपण लसूण हा नंतर घातलेला आहे. कांदा आपल्याला उलटणीने सतत असं हलवत राहायचं आहे. बघा, आता कांदा छान शिजलेला आहे. यामध्ये आता आपण कोरडे मसाले घालून घेणार आहोत.
यामध्ये पाव चमचा इतकी हळद घालून घेतलेली आहे. 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या टेस्टच्यानुसार कमी जास्त घेऊ शकता. काश्मीरी लाल मिरचीमुळे भाजीला कलर खूप छान येतो. नंतर अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे. सर्व मसाले आता छान मिक्स करून घेऊ. नंतर अर्धा ते पाऊण चमचा इतकं बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पिठामुळे भाजीची जी ग्रेव्ही आहे ती छान घट्ट होते. मसाल्यामध्ये बेसन छान भाजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा जो कच्चापणा आहे तो निघून जातो. 1 मिनिटपर्यंत आपल्याला मसाले छान परतून घ्यायचे आहे आणि आपला जो स्टफिंगचा थोडा मसाला शिल्लक राहिलेला आहे तो सुद्धा आपण या मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत. मसाला आता छान झालेला आहे. खमंग असा सुगंध आता आलेला आहे. चवीनुसार मीठ पण घालून घेऊ. आता आपण थोडंसं असं पाणी घालून घेणार आहोत मसाल्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटामध्ये आपला मसाला छान परतला जातो. मसाल्यामध्ये थोडी कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे आणि मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिट आपल्याला मसाला असा परतून घ्यायचा आहे. बघा आता कढईमध्ये असं आपल्याला दिसत आहे की मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करायला पण विसरू नका. अजून 2 ते 3 मिनिट आपण मसाला परतून घेणार आहोत. बघा आता मसाला छान परतला आहे. आपण जे वांगे आधी शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत ते वांगे आपण मसाल्यामध्ये सोडून घेणार आहोत. मसाल्यामध्ये आपल्याला वांगे 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे आहेत. जो कढईतला मसाला आहे तो असा वांग्यांवर टाकून घ्यायचा आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे. आणि साईडला मी गॅसवर गरम पाणी ठेवलेलं आहे तापायला. ते गरम पाणी आपण भाजीमध्ये सोडणार आहोत. भाजीमध्ये मी नेहमी गरम पाणीच घालून घेते. बघा आता आपल्याला ग्रेव्ही जशी हवी तशी मी पाणी घालून घेणार आहे. आता आपल्याला ही ग्रेव्ही पातळ दिसत आहे, पण भाजी शिजल्यानंतर ग्रेव्ही आपली घट्ट होणार आहे, कारण त्यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे. एक उकळी येईपर्यंत आपण झाकण ठेवून घेणार आहोत. बघा आता छान अशी उकळी आलेली आहे. बघा झाकण काढून घेऊ. बघा ग्रेव्ही किती छान घट्ट झालेली आहे. आता यामध्ये आपण वरून कोथिंबीर टाकून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. तुमची एक कमेंट आमच्यासाठी खूप लाख मोलाची असते. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.